मी आधी सांगून घेतो, अजून ती कुठे आलेली नाही, पण मी तुम्हाला कन्फर्म करून सांगतोय. येस, कुणाशी तरी बोललोय आणि ते माझे सोर्सेस तुम्हालाही माहिती आहेत, त्यामुळे मी सांगतो ते कन्फर्म आहे. शिवसेना एकनाथजी शिंदे यांच्यातर्फे नीलम गोऱ्हे, विद्यमान सभापती, विद्यमान आमदार होते, आता रिटायर झाले, त्यांचं नाव विधान परिषदेसाठी 100% नक्की झालेलं आहे. आणि दुसरं नाव जे निश्चित झालेलं आहे महाआघाडीतर्फे, घोषणा अधिकृत वेळेवर होईल, ते म्हणजे उद्धव ठाकरे. हे दोघेही विधान परिषदेचे निश्चित उमेदवार आहेत. आणखीन एक बातमी अशी की निवडणूक बिनविरोध होणार, जशी राज्यसभेची झाली त्याच प्रकारे. आता दुसरा एक मुद्दा घेतोय मी. त्या खरात, भोंदू बाबा खरात याच्याबाबत रोज नवे नवे खुलासे बाहेर येत आहेत. त्याची फिनान्शियल स्कॅन्डल्स, ही सेक्स स्कॅन्डल्स इतकीच भयावह आहेत, त्याच्या पण बातम्या येत आहेत. आता मीडियाची नियंत्रण करणारी अशी एक मध्यवर्ती एक महाराष्ट्रामध्ये संघटना आहे, संस्था आहे, पॉवर आहे, सत्ता आहे, त्यांच्याकडून मीडियाला इन्स्ट्रक्शन जातात. त्याच्यात आता इन्स्ट्रक्शन मीडियाला अशी दिली गेलेली आहे, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, सोशल मीडियावर काही एवढा कंट्रोल नसतो, की खरात भावापेक्षा ते TCS मधलं प्रकरण आणि ते अमरावतीचं प्रकरण याला अधिक महत्त्व द्या. हिंदू मुस्लिम द्वैत त्याच्यामधून आपल्याला डेव्हलप करायचं आहे. एक दुसरी बातमी, आणखीन एक बातमी आहे, आणि ती बातमी अशी आहे की महाराष्ट्रातल्या एका खूपच नामवंत अशा शिक्षण सम्राटावर आता ईडीची धाड पडलेली आहे. या क्षणाला मी तुमच्याशी बोलतोय त्यावेळेला पडलेली आहे. त्यांची माझ्या कल्पनेनुसार 100 शिक्षण संस्था आहेत, आणि शाळा आहेत, कॉलेजेस आहेत वगैरे वगैरे, 100 शिक्षण संस्था आहेत, त्यांच्यावर धाड पडली आहे. पण मुळात ती धाड आर्थिक गैरव्यवहारांकरता पडलेली असताना तिथेही मोठ्या प्रमाणावर विद्यार्थिनी, लेडीज हॉस्टेल आहेत त्यांची मोठ्या प्रमाणावर विद्यार्थिनी आणि शिक्षिका आणि प्राध्यापिका यांच्या लैंगिक शोषणाचे व्हिडिओचे असे भयंकर खळबळजनक, म्हणजे ते खरात आणि ते TCS वगैरे वगैरे त्या लेवलचे गौप्यस्फोट ईडीच्या त्या मूळ आर्थिक याच्यामध्ये करत असताना आलेले आहेत. माझ्या मते या पुढल्या 2-3 दिवसामध्ये जर हे प्रकरण, त्या शिक्षण संस्थेचा संस्थापक किंवा पदाधिकारी हा आता मंत्रिमंडळामध्ये आहे, तर त्यामुळे आधी मुळात धाड कशी टाकली ईडीने याचंच मला आश्चर्य वाटतंय. त्यामुळे हे प्रकरण कदाचित दाबलं जाईल. तुमची अशी अपेक्षा असेल की जर ते दाबलं जात असेल तर ते कुठेतरी त्याला वाचा फुटावी, ती तशी वाचा फुटेल अशा प्रकारे काही चॅनल चिप्सशी मी बोललोय. ते म्हणतात की काहीतरी थोडंसं जरा ऑफिशियली लीक झालं तर आम्ही हे प्रकरण उचलतो. तर ते एक प्रकरण आहे. दुसरी आणखीन एक गोष्ट अशी आहे की काल मी जे गौप्यस्फोट केला की सुप्रिया सुळेंचा जो जावई आहे त्याला 5,760 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं. तर त्याच्याबाबत सुप्रिया सुळे यांच्या निकटवर्तीयांपैकी जो माझा मित्र आहे चांगला, त्याच्याकडून मला असं सांगितलं गेलं की तो व्हिडिओ सुप्रिया मॅडमनी पाहिला आणि त्यांचं म्हणणं असं पडलं की फडणवीसांनी ऑफिशियली त्याची घोषणा केलेली आहे. फडणवीसांना त्याच्यामध्ये असं जर वाटलं असतं की हे काहीतरी पॉलिटिकल बार्गेनिंगमधून झालं आहे किंवा मी माझं पॉलिटिकल प्रेशर वापरून हे मी केलं आहे, तर त्यांनी एवढं खुलेपणाने त्यांच्या एक्स अकाउंटवर माझ्या जावयाच्या फोटोसकट होणार आहे, त्याच्या वडिलांसकट असा हा फोटो टाकला नसता. त्यांचं मन साफ आहे आणि त्यांना खात्री आहे की उद्या या संदर्भात चर्चा झाली, अगदी विधिमंडळात चर्चा होऊ नाही तर मीडियामध्ये हो, मीडिया ट्रायल जरी झाली तरी देखील सुप्रिया सुळे यांच्या जावयाला कुठल्याही प्रकारची पार्शालिटी, पक्षपात न करता रितसर मेरिटवर कॉम्पिटिटिव्ह रेटनी हे टेंडर 5,760 कोटीचं दिलेलं आहे. याची खात्री असल्याशिवाय फडणवीस त्याचं क्रेडिट घेणार नाही आणि टीका होऊ शकते हे त्यांना माहिती आहे, मलाही माहिती आहे. पण मी त्याची होणारी सासू आहे आणि म्हणून फडणवीसांनी माझ्यावर काहीतरी उपकार केले असं मीही मानत नाही, आणि माझ्यावर उपकार केले असं फडणवीसांचाही अभिनिवेश नाही. तर त्यामुळे तुम्ही अनिलजींना सांगा की तो केवळ योगायोगाने माझा जावई आहे, पण यापूर्वीही त्यांनी देशात आणि परदेशामध्ये हे 5,000 कोटी वगैरे गौण आहे, एक साधारणतः आतापर्यंत 40-50 हजार कोटींची कामं केलेली आहेत. तो करतोय, आताही निम्या देशात करतोय. काहीतरी त्यांच्या निरोपाप्रमाणे सुप्रियाजींच्या 12 देशांमध्ये त्यांची कामं चालू आहेत. तर ते म्हणाले याचा खुलासा जर अनिलजींनी केला तर बरं होईल की याच्यामध्ये पॉलिटिकल काही प्रेशरही नाही, व्हेस्टेड इंटरेस्टही नाही, काहीतरी साठवलोटं नाही. फडणवीसांनी
मेरिटवर ते दिलेलं आहे म्हणून अभिमानाने सांगितलं आहे आणि मी पण अभिमानाने सांगितलं की माझा जावई कर्तबगार आहे, त्यामुळे तो करू शकतो आणि त्याला मिळाला आहे, त्याच्यामध्ये काही गैर नाही. आणि याची स्क्रुटिनी कुणी उद्या चॅलेंज कुठेतरी कोर्टात केलं तरी देखील आमच्या जावयाची तयारी आहे. तो एक मुद्दा सुप्रियाजींकडून आला आणि मला असं वाटलं की हां आपण सांगूया. आणखीन एक मुद्दा आला की आदित्यच्या कार्याध्यक्षपदाबाबत चर्चा चालू झाली आता आणि आदित्यला कार्याध्यक्ष करावं असं संजयचंही मत आहे की हरकत नाही, नाहीतरी तो ऑलरेडी पक्षाचा ताबा त्याने घेतलेला आहे, कब्जा घेतलेला आहे. पक्ष त्याच्याच ताब्यात आहे, त्याच्याच लोकांच्या ताब्यात आहे. उद्धव नामधारी झालेला आहे, उद्धव हा तर नामधारी आहे. उद्धवचं उभाठामध्ये काही चालत नाही, जे काय चालतं ते आदित्यचं चालतं. तर मग ऑफिशियली त्याला कार्याध्यक्ष केला तर काय बिघडतं. पण त्याच्यामध्ये एक नवीन विचार प्रवाह आहे आणि त्याचा पुरस्कर्ता संजय आहे. आता संजयचं आणि आदित्यचं भांडण संघर्ष आहे मी पहिल्यांदा वाच्यता केली, नंतर सगळ्यांनी केली ती आणि ते खरंच होतं. त्यानंतर मीच पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं की त्यांचं पॅचअप झालं. आधी राज ठाकरे मध्यस्थी करणार होते पण काही सिनियर लोकांनी मध्यस्थी केली. सुभाष देसाई, अनिल देसाई यांनी मध्यस्थी केली, मिलिंद नार्वेकरनी मध्यस्थी केली आणि आता आदित्य आणि संजयचं पॅचअप झालेलं आहे. सीज फायर झालेलं आहे. त्या सध्या तो सीज फायर शब्द आहे ना तिकडे, ट्रम्प आणि इराण बिराण त्या ह्याच्यात, तर सध्या सीज फायर आहे, युद्ध थांबलेलं आहे. पण संजयचं म्हणणं असं आहे की आदित्यला कार्याध्यक्ष केला तर ठीक आहे, उद्धवनी पण कार्याध्यक्ष म्हणून कामगिरी करून सुरुवात केली होती, पण थोडंसं लोकांमध्ये वेगळा मेसेज जाईल. त्यापेक्षा नावापुरता कार्याध्यक्ष दुसरा करावा, तो निरुपद्रवी करावा पाहिजे, तर फार उपद्रव देईल असा करू नये, पण कार्याध्यक्ष दुसरा कोणी करावा. त्यासाठी संजय राऊतनी सुचवलेलं नाव जे आहे ते आश्चर्यकारक आहे. परत संजयचं म्हणणं असं आहे की कार्याध्यक्ष म्हणून तुम्ही अनिल परबला नेमा, हे विशेष आहे. अनिल परब कार्याध्यक्ष करा, अध्यक्ष हे राहतील आणि महाराष्ट्रभर आदित्यने दौरे करावेत आणि जेव्हा व्हायचं तेव्हा डायरेक्ट पक्षाचं अध्यक्ष व्हावं. ते केव्हा व्हायचं याच्या ज्या टर्म्स अँड कंडिशन आहेत ते मी सांगणं बरोबर नाही, पण व्हॉट इट इज. पण संजयचं म्हणणं असं की आता कार्याध्यक्ष होऊ नये, त्याच्या अनिल परबला करावं. अनिल परब हा तसा उपद्व्यापी आहे, मध्यंतरी आदित्यजन त्याचाही संघर्ष झाला होता, पण अनिल परबचं नाव कार्याध्यक्ष म्हणून आत्ता तरी मान्य होईल असं दिसत आहे. उद्धवचा थोडा अनुकूलता दिसली आहे. शेवटी याचा निर्णय संजय घेणार नाही, उद्धव घेणार नाही, मग कोण घेणार आहे? रश्मी बहिणी घेणार आहेत की त्याला कार्याध्यक्ष करायचं का अनिल परबना करायचं. बघूया काय होतं. धन्यवाद. एक बातमी आधी सांगून घेतो, अजून ती कुठे आलेली नाही, पण मी तुम्हाला कन्फर्म करून सांगतोय. येस, कुणाशी तरी बोललोय आणि ते माझे सोर्सेस तुम्हालाही माहिती आहेत, त्यामुळे मी सांगतो ते कन्फर्म आहे. शिवसेना एकनाथजी शिंदे यांच्यातर्फे नीलम गोरे, विद्यमान सभापती, विद्यमान आमदार होते, आता रिटायर झाले, त्यांचं नाव विधान परिषदेसाठी 100% नक्की झालेलं आहे. आणि दुसरं नाव जे निश्चित झालेलं आहे महाआघाडीतर्फे, घोषणा अधिकृत वेळेवर होईल, ते म्हणजे उद्धव ठाकरे. हे दोघेही विधान परिषदेचे निश्चित उमेदवार आहेत. आणखीन एक बातमी अशी की निवडणूक बिनविरोध होणार, जशी राज्यसभेची झाली त्याच प्रकारे. आता दुसरा एक मुद्दा घेतोय मी. त्या खरात, भोंदू बाबा खरात याच्याबाबत रोज नवे नवे खुलासे बाहेर येत आहेत. त्याची फिनान्शियल स्कॅन्डल्स, ही सेक्स स्कॅन्डल्स इतकीच भयावह आहेत, त्याच्या पण बातम्या येत आहेत. आता मीडियाची नियंत्रण करणारी अशी एक मध्यवर्ती एक महाराष्ट्रामध्ये संघटना आहे, संस्था आहे, पॉवर आहे, सत्ता आहे, त्यांच्याकडून मीडियाला इन्स्ट्रक्शन जातात. त्याच्यात आता इन्स्ट्रक्शन मीडियाला अशी दिली गेलेली आहे, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, सोशल मीडियावर काही एवढा कंट्रोल नसतो, की खरात भावापेक्षा ते TCS मधलं प्रकरण आणि ते अमरावतीचं प्रकरण याला अधिक महत्त्व द्या. हिंदू मुस्लिम द्वैत त्याच्यामधून आपल्याला डेव्हलप करायचं आहे. ही एक दुसरी बात. आणखीन एक बातमी आहे आणि ती बातमी अशी आहे की महाराष्ट्रातल्या एका खूपच नामवंत
अशा शिक्षण सम्राटावर आत्ता ईडीची धाड पडलेली आहे. या क्षणाला मी तुमच्याशी बोलतोय त्यावेळेला पडलेली आहे. त्यांची माझ्या कल्पनेनुसार 100 शिक्षण संस्था आहेत, कारण शाळा आहेत, कॉलेजेस आहेत वगैरे वगैरे, 100 शिक्षण संस्था आहेत, त्यांच्यावर धाड पडली आहे. पण मुळात ती धाड आर्थिक गैरव्यवहारांकरता पडलेली असताना तिथेही मोठ्या प्रमाणावर विद्यार्थिनी, लेडीज हॉस्टेल आहेत त्यांची मोठ्या प्रमाणावर विद्यार्थिनी आणि शिक्षिका आणि प्राध्यापिका यांच्या लैंगिक शोषणाचे व्हिडिओचे असे भयंकर खळबळजनक, म्हणजे ते खरात आणि ते TCS वगैरे वगैरे त्या लेवलचे गौप्यस्फोट ईडीच्या त्या मूळ आर्थिक याच्यामध्ये करत असताना आलेले आहेत. माझ्या मते या पुढल्या 2-3 दिवसामध्ये जर हे प्रकरण त्या शिक्षण संस्थेचा संस्थापक किंवा पदाधिकारी हा आता मंत्रिमंडळामध्ये आहे, तर त्यामुळे आधी मुळात धाड कशी टाकली ईडीने याचंच मला आश्चर्य वाटतं आहे. त्यामुळे हे प्रकरण कदाचित दाबलं जाईल. तुमची अशी अपेक्षा असेल की जर ते दाबलं जात असेल तर ते कुठेतरी त्याला वाचा फुटावी. ती तशी वाचा फुटेल अशा प्रकारे काही चॅनल चीफशी मी बोललो आहे. ते म्हणतात की काहीतरी थोडंसं जरा ऑफिशियली लीक झालं तर आम्ही हे प्रकरण उचलतो. तर ते एक प्रकरण आहे. दुसरी आणखीन एक गोष्ट अशी आहे की काल मी जे गौप्यस्फोट केला की सुप्रिया सुळेंचा जो जावई आहे त्याला 5,760 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं. तर त्याच्याबाबत सुप्रिया सुळे यांच्या निकटवर्तीयांपैकी जो माझा मित्र आहे चांगला, त्याच्याकडून मला असं सांगितलं गेलं की तो व्हिडिओ सुप्रिया मॅडमनी पाहिला आणि त्यांचं म्हणणं असं पडलं की फडणवीसांनी ऑफिशियली त्याची घोषणा केलेली आहे. फडणवीसांना त्याच्यामध्ये असं जर वाटलं असतं की हे काहीतरी पॉलिटिकल बार्गेनिंगमधून झालं आहे किंवा मी माझं पॉलिटिकल प्रेशर वापरून हे मी केलं आहे, तर त्यांनी एवढं खुलेपणाने त्यांच्या एक्स अकाउंटवर माझ्या जावयाच्या फोटोसकट होणार आहे, त्याच्या वडिलांसकट असा हा फोटो टाकला नसता. त्यांचं मन साफ आहे आणि त्यांना खात्री आहे की उद्या या संदर्भात चर्चा झाली, अगदी विधिमंडळात चर्चा हो नाही तर मीडियामध्ये हो, मीडिया ट्रायल जरी झाली तरी देखील सुप्रिया सुळे यांच्या जावयाला कुठल्याही प्रकारची पार्शियालिटी, पक्षपात न करता रीतसर मेरिटवर कॉम्पिटिटिव्ह रेटनी हे टेंडर 5,760 कोटीचं दिलेलं आहे. याची खात्री असल्याशिवाय फडणवीस त्याचं क्रेडिट घेणार नाही आणि टीका होऊ शकते हे त्यांना माहिती आहे, मलाही माहिती आहे. पण मी त्याची होणारी सासू आहे आणि म्हणून फडणवीसांनी माझ्यावर काहीतरी उपकार केले असं मीही मानत नाही आणि माझ्यावर उपकार केले असं फडणवीसांचाही अभिनिवेश नाही. तर त्यामुळे तुम्ही अनिलजींना सांगा की तो केवळ योगायोगाने माझा जावई आहे, पण यापूर्वीही त्यांनी देशात आणि परदेशामध्ये हे 5,000 कोटी वगैरे गौण आहे, एक साधारणतः आत्तापर्यंत 40-50 हजार कोटींची कामं केलेली आहेत. तो करतोय आत्ताही, निर्णय देशात करतोय. काहीतरी त्यांच्या निरोपाप्रमाणे सुप्रियाजींच्या 12 देशांमध्ये त्यांची कामं चालू आहेत. तर ते म्हणाले याचा खुलासा जर अनिलजींनी केला तर बरं होईल की याच्यामध्ये पॉलिटिकल काही प्रेशरही नाही, व्हेस्टेड इंटरेस्टही नाही, काहीतरी साठवलोटं नाही. फडणवीसांनी मेरिटवर ते दिलेलं आहे म्हणून अभिमानाने सांगितलं आहे आणि मी पण अभिमानाने सांगेन की माझा गजावई कर्तबगार आहे, त्यामुळे तो करू शकतो आणि त्याला मिळाला आहे, त्याच्यामध्ये काही गैर नाही. आणि याची स्क्रुटिनी कुणी उद्या चॅलेंज कुठेतरी कोर्टात केलं तरी देखील आमच्या जावयाची तयारी आहे. तो एक मुद्दा सुप्रियाजींकडून आला आणि मला असं वाटलं की हां आपण सांगूया. आणखीन एक मुद्दा आला की आदित्यच्या कार्याध्यक्षपदाबाबत चर्चा चालू झाली आता आणि आदित्यला कार्याध्यक्ष करावं असं संजयचंही मत आहे की हरकत नाही, नाहीतरी तो ऑलरेडी पक्षाचा ताबा त्याने घेतलेला आहे, कब्जा घेतलेला आहे, पक्ष त्याच्याच ताब्यात आहे, त्याच्याच लोकांच्या ताब्यात आहे. उद्धव नामदारही झालेला आहे, उद्धव हा तर नामदारी आहे. उद्धवचं उभाठामध्ये काही चालत नाही, जे काय चालतं ते आदित्यचं चालतं. तर मग ऑफिशियली त्याला कार्याध्यक्ष केलं तर काय बिघडतं. पण त्याच्यामध्ये एक नवीन विचार प्रवाह आहे आणि त्याचा पुरस्कर्ता संजय आहे.
आता संजयचं आणि आदित्यचं भांडण संघर्ष हे मी पहिल्यांदा वाच्यता केली, नंतर सगळ्यांनी केली ती, आणि ते खरंच होतं. त्यानंतर मीच पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं की त्यांचं पॅचअप झालं. आधी राज ठाकरे मध्यस्थी करणार होते, पण काही सिनियर लोकांनी मध्यस्थी केली. सुभाष देसाई, अनिल देसाई यांनी मध्यस्थी केली, मिलिंद नार्वेकरनी मध्यस्थी केली, आणि आता आदित्य आणि संजयचं पॅचअप झालेलं आहे, सीज फायर झालेलं आहे. त्या सध्या तो सीज फायर शब्द आहे ना तिकडे, ट्रम्प आणि इराण बिराण त्या ह्याच्यात, तर सध्या सीज फायर आहे, युद्ध थांबलेलं आहे. पण संजयचं म्हणणं असं आहे की आदित्यला कार्याध्यक्ष केला तर ठीक आहे, उद्धवनी पण कार्याध्यक्ष म्हणून कामगिरी करून सुरुवात केली होती, पण थोडंसं लोकांमध्ये वेगळा मेसेज जाईल. त्यापेक्षा नावापुरता कार्याध्यक्ष दुसरा करावा, तो निरुपद्रवी करावा पाहिजे, तर फार उपद्रव देईल असा करू नये, पण कार्याध्यक्ष दुसरा कोणी करावा. त्यासाठी संजय राऊतनी सुचवलेलं नाव जे आहे ते आश्चर्यकारक आहे. परत संजयचं म्हणणं असं आहे की कार्याध्यक्ष म्हणून तुम्ही अनिल परबला नेमा, हे विशेष आहे. अनिल परब कार्याध्यक्ष करा, अध्यक्ष हे राहतील, आणि महाराष्ट्रभर आदित्यने दौरे करावेत, आणि जेव्हा व्हायचं तेव्हा डायरेक्ट पक्षाचं अध्यक्ष व्हावं. ते केव्हा व्हायचं याच्या ज्या टर्म्स अँड कंडिशन आहेत त्या मी सांगणं बरोबर नाही, पण व्हॉट एव्हर इट इज. पण संजयचं म्हणणं असं की आता कार्याध्यक्ष होऊ नये, त्याच्या अनिल परबला करावं. अनिल परब हा तसा उपद्व्यापी आहे, मध्यंतरी आदित्यचा त्याचाही संघर्ष झाला होता, पण अनिल परबचं नाव कार्याध्यक्ष म्हणून आत्ता तरी मान्य होईल असं दिसत आहे. उद्धवचा थोडा अनुकूलता दिसली आहे. शेवटी याचा निर्णय संजय घेणार नाही, उद्धव घेणार नाही, मग कोण घेणार आहे? रश्मी वहिनी घेणार आहेत की त्याला कार्याध्यक्ष करायचं का अनिल परबनं करायचं. बघूया काय होतं. धन्यवाद.